सरकार नवीन स्थापन झालं की मंत्र्यांना बंगल्याचं वाटप जे आहे ते केलं जातं, परंतु नेहमी जेव्हा बंगल्यांचं वाटप केलं जातं तेव्हा चर्चेत जो विषय असतो किंवा ज्या बंगल्याचं नाव असतं ते रामटेक बंगला आहे। आणि आता पुन्हा एकदा या रामटेक बंगल्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। अनेक राजकीय नेते जे आहेत या रामटेक बंगल्यावरती वास्तव्याला असलेला संपूर्ण इतिहास आहे, परंतु त्यानंतर मात्र त्या राजकीय नेत्यांचं किंवा त्या मंत्र्यांचं पुढील राजकीय वास्तव्य जे आहे ते बिघडलेलं आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे। आपण जर पाहिलं तर वसंतदादांनी सुद्धा या बंगल्यामध्ये वास्तव्य केलं होतं। गोपीनाथ मुंडे असतील, छगन भुजबळ आहेत, एकनाथ खडसे आहेत आणि त्यानंतर आता दीपक केसरकर। हा जर इतिहास पाहिला तर या इतिहासामध्ये जे मंत्री होऊन गेले आहेत त्यांना पुढील राजकारणाच्या वाटचालीमध्ये सुकर काळ जो आहे तो त्यांचा आलेला नाही आहे या बंगल्यातल्या वास्तव्यानंतर। आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा बंगला जो आहे चर्चेला जातोय। आता हा बंगला जो आहे तो मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जो आहे तो अलॉट करण्यात आलेला आहे, परंतु हा बंगला बदलला जाईल आणि पंकजा मुंडे यांना हा बंगला दिला जाईल अशी सध्या चर्चा आहे। परंतु सरकारकडून अजून अधिकृत तसं GR जो आहे तो काढण्यात आलेला नाही आहे, परंतु चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे। नेहमीच रामटेक बंगला जो आहे तो चर्चेत असतो आणि त्याचं कारण हेच राहिलेलं आहे की ज्यांनी वास्तव्य केलेलं आहे आणि त्याचं पुढील राजकीय वाटचाल जी आहे ती कुठेतरी बिघडलेली पाहायला मिळाली किंवा जे यश आहे ते पुढील काळात राजकारणात त्यांना मिळाले नाही। अशा अनेक घटना ज्या आहेत त्या घडल्या आहेत आणि त्या जोडल्या जातात आणि त्यामुळे पुन्हा एकदा रामटेक बंगला जो आहे तो चर्चेला जातोय। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरून TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।